राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट टिप्स. सो आज आहे 22 डिसेंबर. आपण 23 डिसेंबर 2025साठीच्या ज्या आपण करन्सी पेअरच्या लेवल आहेत त्या डिस्कस करणार आहोत आणि साईड बाय साईड आज मार्केटमध्ये नेमकं काय झालं आहे हे थोडक्यात आपण बघणार आहोत. सो आपली ही लेवल होती ज्या ठिकाणी मार्केट आलेलंच नाही आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बघायला भेटतो आहे, पण याच्यानंतर आपल्याला आपली लेवल कुठलीही जी असती ती वर्क झालेली असती. आपण कुठलीही नवीन लेवल प्रोव्हाइड केलेली नाही आहे. AUD JPY काय सांगतं आहे, AUD JPYमध्ये सुद्धा मार्केटनं काही आज आपल्या फेवरमध्ये मुवमेंट दिलेली नाही आहे. सो बेसिकली या ठिकाणी काय होतं आहे, या ठिकाणी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतं आहे. सो या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरच्या हिशोबानं आपली जर लेवल काढायची म्हटली, या पद्धतीची लेवल येते आणि त्याच्यानंतर करंट सिनॅरिओ पद्धतीनं जर आपल्याला बाईंगला बसायचं असेल तर मी या लेवलला बाईंगला बसेल. (1:2 टार्गेट माझं ठेवेल. ठीक आहे. सो AUD JPYसाठी माझा हा प्लॅन राहील. युरो JPY सेम असेल. ठीक आहे. आपल्या लेवलला मार्केट आलेलं नव्हतं, सो लेवल व्हॅलिड झालीच नाही आहे. याच्यानंतर सेम आपल्या GBP JPY सारखं या ठिकाणी सुद्धा आपल्याला काहीही नवीन कुठलीही लेवल नाही आहे. NZD JPY आपण चेक करू. NZD JPYला सुद्धा आपल्या लेवलला मार्केट आलेलं नाही आहे. या ठिकाणी सुद्धा काही स्पेशल नाही आहे. या ठिकाणापासून जर मी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कन्सिडर केला, माझ्यासाठी लेवल निघू शकते, पण मी या लेवलमध्ये सॅटिस्फाईड नाही, कारण हे स्ट्रक्चर मला जसं पाहिजे त्या पद्धतीनं एकदम क्लिअर वाटत नाही आहे. सो मी NZD JPYसाठी कुठलीही लेवल नवीन शोधत नाही आहे. अरे बापरे, USD CADमध्ये आपला एक ट्रेड होता जो की ट्रेड आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. या ठिकाणी आपल्याला लॉस आपण घेतलेला आहे. ठीक आहे, नवीन कुठलीही लेवल नाही आहे सध्या तरी. त्याच्यानंतर जाऊ आपण युरो USDनं काही नवीन आपली प्ले केलेली आहे काही लेवल. ओके, ही लेवल आपण काय घेतलेली नव्हती, तर आपण ऑलमोस्ट आपल्या लेवलच्या इकडून मार्केटनं रिजेक्शन घेतलेलं होतं. सो ही लेवल दिलेली नव्हती. सध्या मार्केट इथं आलेलं आहे. सो आपण एक ट्राय करू शकतो या ठिकाणी. ठीक आहे, मी या ठिकाणी सेल प्लॅन करेल. ओके, मी या ठिकाणी 1:2 माझं टार्गेट असेल. ठीक आहे, बघू ही आपली ग्रीड होऊ शकते की आपण आपल्या ॲनालिसिसवर पक्का राहून हे फॉलो करणार आहे, आपल्याला उद्यापर्यंत कळेलच. ठीक आहे, युरो USD नंतर NZD USD आपण चेक करू. अगेन NZD USDमध्ये आपल्याला ऑलमोस्ट 2 टार्गेट डन झालं. पहिलं टार्गेट डन झालेलं होतं, त्याच्यानंतर आपल्याला स्टॉप लॉस हिट झालेला बघायला मिळतो. सो या ठिकाणी आपण काहीही करू शकत नाही. आज SLD आहे तर आहे. या ठिकाणी चेंज ऑफ कॅरेक्टर, मार्केट स्टील इथून वरतीच चाललं आहे. सो माझ्यासाठी अजून कुठलीही नवीन लेवल नाही आहे, कारण जिथून रिट्रेसमेंट सुरू होईल त्या ठिकाणी मी नवीन लेवल आखेल. या ठिकाणी तरी मी नवीन लेवल नाही देऊ शकत बेसिकली. GBP USD काय सांगतं आहे, GBP USD सुद्धा स्ट्रक्चर चेंज करायच्या नादात आहे, पण अजून तरी केलेलं नाही आहे. सो नवीन कुठलीही लेवल नाही आहे. या ठिकाणी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, पुन्हा या ठिकाणी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे, मेजर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर हा आहे. सो जर प्रॉपर मी रिट्रेसमेंट लावायची म्हटली, फिबोनाची तर इकडून लावेल, ज्याचा मला रिस्क रिवॉर्ड रेशो या ठिकाणाहून 1:2 मी इकडून प्लॅन करेल. ठीक आहे,
त्याच्यानंतर बघू आपण AUD USD. AUD USD काय सांगते. ओके, AUD USD मस्तपैकी आपल्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर दिला आहे खरा, पण इकडून जर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रिट्रेसमेंट सुरू झाली तर ही लेवल खूप चांगल्या पद्धतीने चालू शकते, पण रिट्रेसमेंट प्रॉपर यायला पाहिजे. सो मी AUD USD उद्या पर्सनली मॉनिटर करेल. ठीक आहे. युरो GBP काय सांगतं. युरो GBP मध्ये स्ट्रक्चर शिफ्ट झालेलं आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर झालेलं आहे. ठीक आहे. ही ऑलमोस्ट जर या ठिकाणी आपल्या हिशोबाने जर झाला असतं तर या ठिकाणी आपला ट्रेड होता, पण सध्याच्या सिच्युएशनप्रमाणे कन्सिडर करताना तसं तर या ठिकाणावरून पण करू शकतो, पण आपल्या स्ट्रॅटेजी पद्धतीनं मी या ठिकाणावरून फिबो प्लेस करतोय आणि 1:2 आपलं रिस्क रिवॉर्ड रेशो. ठीक आहे. सो ही लेवल असेल माझ्यासाठी. आणि त्याच्यानंतर नॅशडॅकसुद्धा आपल्याला नवीन लेवल कुठलीही भेटलेली नाही आहे, आणि हा होती तीसुद्धा आपल्याला वर्क झालेली बघायला भेटत नाही आहे. सो बेसिकली हा सुद्धा माझ्याकडं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये क्लिष्ट थोडक्यात स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर गोल्ड आपण सगळ्यात महत्त्वाचं बघूया. गोल्ड ऑल टाईम हायचं प्रेडिक्शन आपण ऑलरेडी केलेलं होतं. यानंतर आपल्याला या ठिकाणी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बघायला भेटतो. याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बघायला मिळतो. आणि या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरच्या हिशोबाने जर आपण बघायला गेलं आपल्याला कुठलीही या ठिकाणी तरी मी लेवल काढायची नादाला लागणार नाही. गोल्ड हे ऑल टाईम हायवर ऑल टाईम हाय मारत चाललं आहे, आणि मला सध्या याच्या बेसिसवरती गोल्डमध्ये तरी सध्या ट्रेड प्लॅन करायचं नाही. हालाकी 15 मिनिटा टाईम फ्रेमवरती आपण खूप चांगले ट्रेड्स प्लॅन केलेले होते आज, आणि खूप चांगले टार्गेटसुद्धा डन झालेले आपल्याला बघायला मिळतात. आपण आपल्या ग्रुपवरती ते शेअरसुद्धा केलं. ठीक आहे. थँक्यू सो मच. भेटू आपण नवीन लेवलसह आणि ह्या जुन्या लेवलच्या रिझल्टसह पुढच्या व्हिडिओमध्ये.